वाह! काय मस्त कुरकुरीत झाल्यात ना. या आहेत भरलेल्या भावनगरी मिरच्या. चला बनवूया मस्त टेस्टी, क्रिस्पी, कुरकुरीत अशा भरलेल्या भावनगरी मिरच्या. भावनगरी मिरच्या. आपल्याकडे सीझन वाईज इतक्या सगळ्या व्हरायटी ऑफ भाज्या मिळतात. त्यातली ही एक छानशी भाजी म्हणजे भावनगरी मिरच्या. आपण मिरच्या वेगवेगळ्या पद्धतीत भरतो. ही भावनगरी मिरची आपण अशा पद्धतीत स्लिट करून भरणार आहोत. भोपळ्या मिरच्या वगैरे करण्याची सुद्धा आपल्याकडे पद्धत आहे. पण माझ्या आईची स्पेशालिटी असलेली हा अगदी छान क्रिस्पी आणि मस्त होणाऱ्या अशा भावनगरी भरलेल्या मिरच्या. तर या मिरच्या अशा अगदी टेस्टी आणि मस्त झणझणीत व्हाव्या यासाठी याच्यात एक आधी उकडलेलं बटाटा स्मॅश करायचं आहे. त्याच्यामध्ये ओला नारळ, आलं, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट, थोडंसं दही घ्यायचं आहे, आंबट असलं तर चांगलंच, हिंग घालायचं आहे, हळद घालायची आहे आणि त्यानंतर थोडीशी काळी मिरी पावडर आणि याला बाइंडिंगसाठी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यात मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि सगळ्यात शेवटी म्हणजे मस्तपैकी भाजलेला शेंगदाण्याचा कूट. हे सगळं व्यवस्थित एकजीव करायचं आणि हा मस्त झणझणीत मस्त असा होणारा मसाला ह्यात व्यवस्थित असा दाबून भरायचा आहे. जराही कंजूसपणा करायचा नाही आहे. असा मस्त भरायचा आहे छानपैकी. एका तव्यावरती तेल घालायचं आणि गरम गरम तेलावरती ह्या छानपैकी भाजायच्या. आता ह्या अशा क्रिस्पी आणि छान होण्यासाठी ना एक ट्रिक आहे. पहिली गोष्ट म्हणजे एक 5 मिनटासाठी याला असं झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे. ह्या शिजल्या की 5 मिनटानंतर झाकण काढायचं आणि यावर एखादी अशी व्यवस्थित या सगळ्यांवरती बसेल अशी डिश ठेवायची आणि काहीतरी वजन ठेवायचं. तुम्ही कुकर वगैरे असं काही वजन ठेवू शकता जेणेकरून अशा त्या मस्तपैकी प्रेस होतात आणि छान होऊन राहतात. बघा, एक साईड झाली की त्याला परतवायचं आहे. दुसरी साईड करण्यासाठी सुद्धा ह्याच पद्धतीत पुन्हा याच्यावरती वजन ठेवायचं आहे. मस्त आहे ना ट्रिक. अगदी झटपट होतात. एक 15-20 मिनटात या मिरच्या अगदी छान क्रिस्पी कुरकुरीत झक्कास अशा होतात. तेल ओवाळायचं आहे आणि परत तुम्हाला आणखी थोडंसं खुसखुशीत आणि खमंग हव्यात तर म्हणून मी तेल ओवाळून आणखी 1-2 मिनटासाठी यांना दोन्ही बाजूनी परतवून घेते. झाल्या की अगदी साध्या सोप्या आणि इतक्या टेस्टी असतात. इतक्या कमी वेळामध्ये इतकी झटपट आणि छान होणारी रेसिपी ना मस्ट डू रेसिपी आहे. आता श्रावण येतोय त्यामुळे बऱ्याच जणांना इच्छा नसली तरीही व्हेज खावं लागतं. त्यामुळे ह्या व्हेज रेसिपीज तुमच्या जेवणाला आणि तुमच्या चवीला अगदी 4 चांद लावणारे आहेत. तर नक्की ट्राय करा ह्या मसाल्याने आणि ह्याच पद्धतीत तुम्ही ढोबळ्या मिरच्यासुद्धा भरू शकतात. त्यासुद्धा अशाच मस्त झाल्यात ना कुरकुरीत. नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा तुमच्या या भरलेल्या मिरच्या कशा होत आहेत त्या. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसहित पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.